श्री महादेव निर्मित शक्तीच्या प्रलयामुळे तुझा भाऊ घाबरला की काय? तुझ्यासारख्या शक्तीला लोळवायला मी एकटाच समर्थ आहे. त्याकरिता माझ्या बंधूला या रणांगणावर येण्याची आवश्यकता नाही. तुझ्या या भ्रमात बाहेर यायला तुला वेळ देखील मिळणार नाही. तुझा विनाश केल्यावर तुझ्या भावाचं स्थान त्याला दाखवून देईन. कोण कोणाला त्याचे स्थान दाखवेल हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुला शक्तीहीन केल्यावर, तुझा वध केल्यावरच कदाचित त्या देवांना आमचं सामर्थ्य कळेल. तुझ्या या असल्या गर्जनेने कैलासावरील त्या महादेवाचे केवळ गणच घाबरतील. मी नाही. मी आणि माझ्या दैत्य कुळातील शूरवीर दैत्यांना तुझ्या सारख्यांचा निपात कसा करायचा ते चांगलंच ठाऊक आहे. तुला तुझ्या मृत्यूपासून वाचण्याची मी अखेरची संधी देत आहे. तुला तुझ्या विनाशापासून वाचायचं असेल तर श्री महादेवांना शरण जा. यातच तुझं, तुझ्या भावाचं आणि साऱ्या दैत्य कुळाचं भलं आहे. नाहीतर माझ्या शक्ती पुढे तुझ्या साऱ्या दैत्य कुळाचा सर्वनाश होईल. तुझा सर्वनाश माझ्या हातूनच लिहिला असावा हे हळूहळू मला पटू लागले आहे. तुझा वध केल्यानंतर तुला सहाय्य करणाऱ्या प्रत्येक देवाला मी असं शासन करेन की भविष्यात कुणीही दैत्य कुळाकडे वाकडी दृष्टी करून बघण्याचे धाडस करणार नाही. मणी असं असेल तर हो सिद्ध या महायुद्धाला. युद्ध हा अंतिम पर्याय आहे. त्याआधी संहार विनाश नको म्हणून मणिमल्लांना संधी दिली होती. पण आता त्यांना शासन हे होणारच. राजसत्तेत बसलेले जेव्हा जेव्हा जगत कल्याणाचे दायित्व विसरतात आणि स्वतःलाच करता करविता समजतात तेव्हा तेव्हा मी हस्तक्षेप करून त्यांचा अहंकार मोडून काढतो. मणिमल्लांना ते ह्या त्रिभुवनाचे पालक संहारक आहेत असे वाटायला लागले आहे. त्यांना जी शक्ती दिली, जे बळ दिले ते या सृष्टीच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. पण जर ते ह्या सृष्टीला आणि सर्व जीवांना वेठीस धरणार असतील तर त्यांना मृत्यूच्या दारात ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आता दैत्यांच्या संपूर्ण पराभवापर्यंत आणि मणिमल्लाच्या मृत्यूपर्यंत हे युद्ध थांबणार नाही.